नमस्कार. आपल्याला माहितीच आहे की दर 4 वर्षांनी ऑलिम्पिकच्या स्पर्धा या होत असतात. 2016ला रिओ म्हणजे ब्राझील येथे या स्पर्धा पार पडल्या. 2020ला टोकियो जपान येथे होणाऱ्या स्पर्धा कोरोनामुळे 1 वर्ष पुढे गेल्या आणि 2021ला तेथेच पार पडल्या. 2024च्या म्हणजे या वर्षीच्या स्पर्धा या पॅरिस फ्रान्स येथे होत आहेत. विविध क्रीडा प्रकारामध्ये भारतीय खेळाडू आपली कर्तबगारी बजावत आहेत. काल 27 जुलै 2024ला महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तॉल शूटिंग क्रीडा प्रकारामध्ये मनू भाकर या भारतीय खेळाडूनं चांगली कामगिरी बजावली आणि 3रा क्रमांक प्राप्त केला. खरं तर अंतिम फेरीसाठी पहिल्या 8 खेळाडूंची निवड केली जाते. साहजिकच तिची निवड ही अंतिम फेरीसाठी झाली आणि आज दुपारी 28 जुलै 2024ला जी अंतिम फेरी पार पडली त्यामध्ये मनू भाकर हिनं कांस्य पदक प्राप्त केलं. ही मनू भाकर कोण आहे? ती या क्रीडा प्रकाराकडे कशी वळाली? हा क्रीडा प्रकार म्हणजे नेमकं काय आणि या क्रीडा प्रकारामध्ये गुणांकन कसं दिलं जातं? आजच्या अंतिम फेरीमध्ये स्टेज 2च्या 2व्या राऊंडला पहिल्या फायरनंतर तिला रजत पदक मिळवण्याची संधी होती. ती त्याच राऊंडच्या 2ऱ्या शूटनंतर हुकली. म्हणजे नेमकं काय झालं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. झज्जर या हरियाणातील ग्रामीण भागातून आलेली ही खेळाडू सुरुवातीला टेनिस, स्केटिंग, बॉक्सिंग, मार्शल आर्ट्सच्या थांग ता या क्रीडा प्रकारामध्ये तिनं कर्तबगारी बजावली. थांग ता या क्रीडा प्रकारामध्ये ती राष्ट्रीय खेळाडू म्हणून होती. पण जेव्हा 2016च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धा संपन्न झाल्यानंतर मनूनं ठरवलं की आपण शूटिंग या क्रीडा प्रकारामध्ये करिअर करायचं आणि आपला मानस तिनं आपल्या वडिलांकडे बोलून दाखवला. तिचे वडील रामकिशन भाकर जे मर्चंट नेव्हीमध्ये चीफ इंजिनियर आहेत, नेव्हीप्रमाणे तिच्या बरोबर राहिले आणि त्यांनी तिच्यासाठी त्यावेळी 1.5 लाख रुपयाची पिस्तॉल खरेदी केली. या गुणवंत खेळाडूने एका वर्षातच आपली चमक दाखवून दिली आणि 2017ला राष्ट्रीय चॅम्पियनशिप प्राप्त केली शूटिंगमध्ये. सातत्यानं तिनं दाखवलेल्या कर्तबगारीमुळे एक आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळाडू म्हणून तिची ख्याती झाली. साहजिकच 2020च्या टोकियो ऑलिम्पिकसाठी तिची निवड झाली आणि जेव्हा त्या 2021ला स्पर्धा पार पडल्या तेव्हा सर्व भारतीयांचं लक्ष तिच्या कर्तबगारीकडे होतं. पण ऑलिम्पिक या क्रीडा प्रकारामध्ये अवघ्या 19 वर्षाच्या या खेळाडूला तो ऑलिम्पिकचा ताण सहन करता नाही आला. गुणवत्ता असूनही पिस्तॉलच्या थोड्या तांत्रिक अडचणीमुळे निर्माण झालेल्या तणावामुळे पण तिला पात्रता फेरीमध्ये 12व्या स्थानावर समाधान मानावं लागलं. म्हणजे तिचं आव्हान पात्रता फेरीतच संपुष्टात आलं. वास्तविक अजून एक भारतीय खेळाडू त्यावेळेच्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये या क्रीडा प्रकारात सहभागी झाली होती. यशस्विनी देसवाल हिचा 13वा क्रमांक आला होता. मनूचा 12वा आणि यशस्विनीचा 13वा. पण दोघांचंही आव्हान संपुष्टात आलं होतं. अंतिम फेरीमध्ये त्या काही जाऊ शकल्या नव्हत्या. पण या वर्षी मनूनं अंतिम फेरीमध्ये धडक मारली. 27 जुलैला जेव्हा पात्रता फेरी पार पडली त्यावेळी मनूला 3रं स्थान मिळालं आणि भारतीय अजून एक खेळाडू रिदम संगवान हिला 15वं स्थान मिळालं. मग अशी सांगितल्याप्रमाणे फक्त 8च खेळाडूंना अंतिम फेरीसाठी संधी दिली जाते. त्या अनुषंगाने 2 कोरियन खेळाडू, 2 चायनीज खेळाडू, 1 तुर्कीचे खेळाडू, 1 हंगेरीचे खेळाडू, 1 व्हिएतनामचे खेळाडू आणि 1 अर्थात भारतीय खेळाडू असे अंतिम फेरीसाठी पात्र झाले. हा क्रीडा प्रकार म्हणजे काय असतो बघा. अशा पद्धतीची एक पिस्तॉल असते जिचं वजन 1.5 किलो पर्यंत असतं. पण अट एक असते, ट्रिगर जो आहे तो ट्रिगर दाबायला ताकद लागते आणि हाताच्या पहिल्या बोटानं जनरली हा ट्रिगर दाबला जातो. ट्रिगर दाबायला किती ताकद पाहिजे? किमान 1/2 किलोची ताकद पाहिजे. म्हणजे 1/2 किलो वजन जर त्याच्यावर ठेवलं तर तो ट्रिगर ओढला गेला पाहिजे. तेवढी ताकद आपल्या
पहिल्या बोटानं लावली की त्यातून गोळी सुटली पाहिजे, ही तेवढी अट असते या पिस्तॉलच्या बाबतीमध्ये. आणि जी गोळी टार्गेटला बसते मग तिथं गुणांक नसतं. आणि आता इलेक्ट्रॉनिक स्क्रीन्स आलेले आहेत. अगदी शूटिंग झालं की लगेच स्कोर हा डिस्प्ले होतो. आता जे काही उदाहरण इथं दाखवलेलं आहे, ती गोळी ज्या पॉइंटला बसले तो पॉइंट 8च्या सर्कलमध्ये आहे, म्हणजे 8 पेक्षाही जास्त गुण तिथे मिळणार. 8.8 गुण मिळवणारा तो परफॉर्मन्स आहे. त्याच्यापेक्षा आतमध्ये गोळी बसली तर 9 असे गुणांकन मिळेल. आणि अजून आतल्या सर्कलमध्ये बसली तर 10 पॉईंट आणि जास्तीत जास्त गुण असतात 10.9. आणि खेळाडूला पात्रता फेरीमध्ये 60 वेळा शूटिंग करायचं असतं आणि यासाठी वेळ असतो 75 मिनिट. त्यातून गुणतक्ता तयार होतो आणि या गुणतक्त्यामध्ये मनूनं या वेळेला 3रा क्रमांक प्राप्त केला. अंतिम फेरीसाठी जेव्हा 8 खेळाडू निवडले, त्या अंतिम फेरीमध्ये पहिल्या स्टेजला 2 फेऱ्या होतात. प्रत्येक फेरीला 5 शूट करायचे असतात आणि त्यासाठी वेळ असतो 250 सेकंद. तर पहिल्या फेरीत 5 शूट झाल्यानंतर प्रत्येक खेळाडूचे गुण दाखवले जातात. मनूला पहिल्या फेरीमध्ये 50.4 गुण मिळाले होते आणि दुसऱ्या फेरीनंतर तिला 49.9 गुण मिळाले आणि अंतिमतः दुसऱ्या फेरीनंतर तिचे गुण झाले 100.3. अजूनही ती 3ऱ्या क्रमांकावर होती. त्यानंतर स्टेज 2 ला काय होतं, इलिमिनेशन राऊंड होत. स्टेज 2 मध्ये 7 फेऱ्या असतात. प्रत्येक फेरीला 2 वेळा शूटिंग करायचं असतं आणि यावेळी मात्र रेफरी स्टार्ट देतात, मग 50 सेकंद काउंट केले जातात. त्याच्या आत खेळाडूला शूटिंग करायचं असतं. तर दुसऱ्या स्टेजच्या पहिल्या फेरीमधल्या पहिल्या शूटला मनूला 10.5 गुण मिळाले आणि दुसऱ्या शूटला 10.4 गुण. अशा रीतीनं एकूण तिचे गुण झाले 121.2. अजूनही ती 3ऱ्या स्थानावरतीच होती. अशा पद्धतीनं दुसऱ्या स्टेजची दुसरी फेरी, तिसरी फेरी, चौथी फेरी, 5वी फेरी, 6वी फेरी झाली आणि 6व्या फेरी अंती तिचा अजूनही 3राच नंबर राहिला. 0.1 न दुसरा नंबरचा खेळाडू आघाडीवरती होता. आणि 7वी फेरी ही फक्त दोघांसाठीच असते, पहिल्या दोघांसाठी. कशासाठी? कोण गोल्ड मेडल मिळवणार ठरवण्यासाठी. आणि ज्याला गोल्ड मिळणार नाही तो सिल्वर मेडलचा मानकरी होतो. त्यामुळे मनू भाकर हिला 7वी फेरी दुसऱ्या स्टेज मधली खेळता आली नाही. पण हे काही थोडं नाहीये. तोपर्यंत तिनं कांस्य पदकाला गवसणी घातलेली होती. आता हा प्रकार समजून घेण्यासाठी हा तक्ता बघा. 8व्या नंबरवर असलेली हंगेरियन खेळाडू पहिल्या स्टेजमध्ये 97 गुण मिळाले म्हणून ती 8व्या नंबरवर होती. दुसऱ्या स्टेजच्या पहिल्या फेरीमधले 2 शूट झाल्यावर तिची गुणसंख्या झाली 114. ही सगळ्यात कमी होते. त्यामुळे ती शेवटला राहिली आणि ती इलिमिनेट झाली. दुसऱ्या स्टेजच्या दुसऱ्या राऊंडला तिला संधी मिळाली नाही. दुसऱ्या स्टेजच्या दुसऱ्या राऊंडला 135.6 गुण मिळवून तुर्की खेळाडू शेवटच्या नंबरला राहिली, त्यामुळे ती इलिमिनेट झाली. दुसऱ्या स्टेजच्या 3ऱ्या राऊंडला चायनीजची रँगझिन ही खेळाडू 156.5 गुण मिळवून बाद झाली. दुसऱ्या स्टेजच्या 4थ्या राऊंडला चायनीजची झ्यू ही खेळाडू 178.2 गुण मिळवून शेवट राहिली, त्यामुळे ती बाद झाली. दुसऱ्या स्टेजच्या 5व्या राऊंडला व्हिएतनामची खेळाडू 198.6 गुण मिळवून बाद झाली. त्यावेळेला बघा मनूला किती गुण होते? 201.3 गुण होते. म्हणजे जवळजवळ 3 गुणांनी ती पुढे होती. 3 गुणाचा फरक म्हणजे खूप मोठा फरक असतो तो. दुसऱ्या स्टेजच्या 6व्या राऊंडला जेव्हा पहिला शूट झाला त्यावेळेला मनूला 10.1 गुण स्कोर करता आला आणि कोरियाच्या येजी या खेळाडूला जी दुसऱ्या नंबरला होती तिला 9.4 गुण मिळाले. तिचा शूट एवढा चांगला झाला नाही. त्यामुळे काय झालं, मनूला 0.1 गुणानं आघाडी मिळाली होती. खरं म्हणजे ती 2 नंबरला आलेली होती आणि असं वाटत होतं की आता तिला कदाचित सिल्वर मेडल मिळेल. पण बघा
टेन्शनमध्ये जो व्यवस्थित परफॉर्मन्स दाखवतो तोच सिकंदर असतो, तोच जिंकतो. त्या 6व्या राऊंडच्या दुसऱ्या शूटच्या वेळेला मनूने चांगला परफॉर्मन्स दाखवला. 10.3 गुण तिला मिळाले. पण त्यावेळी दडपणामध्ये कोरियाच्या येजी या खेळाडूनं 10.5 गुण प्राप्त केले. म्हणजे काय, मनूपेक्षा त्यावेळेला 0.2 गुण जादा मिळवले. जी मनू त्याच्या आधी 0.1 गुणानं आघाडीवर होती ती 0.1 गुणानं पिछाडीवरती राहिली. म्हणून म्हणतात 0.1 गुणानं मनूचं रजत पदक हुकलं. खेळ आहे तो, स्वीकारलं पाहिजे हार आणि जीत. त्यामुळे तिथं मनू जरा मागं पडली, पण ब्रॉन्झ मेडल मात्र तिनं हे मिळवलं. पण 7वी फेरी जी झाली ती फक्त पहिल्या आणि दुसऱ्या नंबरमध्ये, आणि दोन्ही खेळाडू कोरियन होते आणि त्यांनी आपला परफॉर्मन्स दाखवला. 7व्या फेरीअंती, दुसऱ्या स्टेजच्या 7व्या फेरीअंती कोरियाच्या जिन या खेळाडूनं 243.2 गुण मिळवून ऑलिम्पिक रेकॉर्ड केलं आणि गोल्ड मेडल मिळवला. आणि दुसरी कोरियन खेळाडू येजी तिला 241.3 गुण मिळाले आणि तिला रजत पदक प्राप्त झालं. अशा पद्धतीनं ही 10 मीटर एअर पिस्तॉल शूटिंग स्पर्धा पॅरिसमध्ये पार पडली. जेव्हा पदक वितरण समारंभ होता त्यावेळेला मनू थोडी नाराज होती, कारण रजत पदक थोडक्यात हुकलं होतं. पण आम्हा सर्वांना अभिमान आहे मनू भाकरीचा, तिनं दाखवलेल्या कामगिरीबद्दल. अशीच कामगिरी उत्तरोत्तर तिच्याकडनं घडो अशी आशा बाळगूया आणि भारतीय नेमबाज या ऑलिम्पिक स्पर्धेमध्येही चांगली कामगिरी बजावो अशी इच्छा व्यक्त करूया. महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2004ला महिलांमध्ये शूटिंगमध्ये अंतिम फेरी एका खेळाडूनं दाखवली होती. त्यानंतर म्हणजे 20 वर्षानंतर अंतिम फेरीत जाणारी ही पहिली खेळाडू आणि महिलांमध्ये शूटिंगमध्ये ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळणारी भारतातील पहिली खेळाडू अशी मनू भाकरची आता ओळख निर्माण झालेली आहे. जय हो.